छैले छैले कोंबडी गेला आपली एक पण कोंबडी नाही आपली म्हणलं आहे की कोंबड्या तुझ्यात कुठे आहेत कोंबड्या एक पण कोंबडी नाही सोडल्या काय तुम्ही नाही ना मग कोंबड्या कुठे गेल्या काय माहिती तुमचं गिन्यान कुठे गेलं मी आता धरून चाललो धरून शिवून नाही पाहिलं कुठे गेले सगळे मला तर काय माहिती बघा बरं कुठे गेलेत का बघा लवकर इकडे नाही इकडे बघा ना कुठे गेलेत दिसणारच ना आवाज द्या बरं कोंबड्याला कोंबड जायच छैले कोंबड्या चूरबीर गेले काय कोंबड्या आपल्या काल कोणल्या होत्या कुणी कोंबड्या मेस आणि मग कस काय मग कुलूप नव्हतं काय लावलं तुला लुटून घेतलं होतं हे बघा हे असं होतंय म्हणूनच गेल्या कोंबड्या चला मस्त शॉपिंग करू हा जायचं आता मला पिझ्झा पण खायचा खाऊ सगळं आता काय चाललंय होय कोंबड्या कोणात मला तर काय माहिती आता कोंबड्या पटकी शोधायच्या बरं का मी आता सांगायला चला आपलं थांब ना बघून काय काय कशाला बघायचं चला मला तर काय माहिती तू देत चला काय झालं तुम्हाला काय करायचं काय झालं तुम्हाला म्हणलं मी विचारतो कशाला काय गरज आहे का विचारायची तुम्हाला काय होतंय काय पण म्हणायला आणि कोंबडी गेला चुरीला कोंबडे मला वाटतंय कोंबड्या इथूनच कुठून तरी गेल्यात मग तुमच्या कोंबड्या गेल्या तर मग आम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं बघा ना कसं गेलं तर. निघायचं ना पण वरतून. त्याला थांबलं असतं वरतोन तरुण आम्ही नीट जाऊ लागलो मग जायचं ना म्हणून वरतोन तरुण माणुसकीने विचारलं ना त्यांनी. आलाच म्हणून अरे माणुसकीने विचारलं ना काय त्यांनी नेमकं झालंय काय मला सांगा काय झालंय कोंबड्या येऊन चोरी पुढे इथून गेले होय आमच्या घरी कोंबडी नाही माहिती कोणी नेलं काय माहिती मग रात्री तुम्ही नीट हे केलं नव्हतं कोंडून ठेवलं नव्हतं? लावलं होतं रात्री मग काय तुम्ही घेतली नव्हती काय ओ काय हो, काय पण कसं बोलायला लागले तुम्ही मग कोंबड्या जाऊस सुद नाही का मग तुम्हाला काय करायचंय असं काय एवढं बोलता कळत नाही मग कोंबड्या जाऊस तर एवढं कळत नाही का अगं एवढ्या आवाजात खनकायला काय झालं नीट विचारतात ना तुला मग नीटच सांगायचं ना आम्ही काय नीट एवढं विचारलं सांगायचं ना. आम्ही आपलं चाललो होतो म्हणलं शेजार धर्म आहे, तर इथं राहू. तुम्ही शांत बसा तुम्ही जाओ बरं आपण झालंय काय आमच्या तुमचं? कोंबड्या चुलीत गेले आम्ही टेन्शन मध्ये मग आम्ही चोरल्या काय कोंबड्या तुमच्या तुम्ही सोडल्यात अरे आम्ही कशाला चोरात रे हा? बघा तुमच्या तोंडातून निघालं आज तुमच्याकडून दोन चोरले दिले. तुम्ही म्हणलात ना आता काय म्हणलो आम्ही? आम्ही सोडल्यात का आम्ही चोरले आमच्या का आमच्या म्हणलं कोंबड्या पाहिजेत आम्हाला आम्ही कुठे आम्हाला माहिती का काय तुम्हाला माहिती आम्ही का काय- आम्हाला? काय- तुम्हीच घेतलेत कोंबड्या आम्ही कशाला काहीतरी एक कोंबड्या आमच्या कोंबड्या लक्ष होतं आम्ही काय तुमच्या कोंबड्या चोरल्या काय येतात जाता लक्ष असायला तुमचं येतात असं रोजच चालायचं एक तुंबडी दोन तुंबडी नाही आम्हाला तेच काम आहे तुमच्या कोंबड्या किती तर किती नाहीत म्हणून आम्ही नाही काय का कोंबड्या चोरणार वाटलो काय तुम्ही तुम्हाला आमच्या बऱ्या वाईटीवर बसलेला नाही तर बऱ्या काय? वाट्यावर बसायला आम्ही काय तुमच्या बऱ्या वाट्यावर बसू आय तोंड सांभाळून जरा नीट काय आम्ही चोरल्या काय तुमच्या निघा ना तुम्ही तुमचा कशाला थांबला तू इथं रस्त्यावर येत आम्ही हो, रस्त्यावर. जाऊ बरोबर तुम्ही तुमची ताबडधंदी बघा जावा आपण आम्ही कोंबड्या चोरल्या कसं काय म्हणतो तुम्ही कसं काय म्हणता मग तुमच्या तोंडातून हा निघालं तो तुम्ही तुमच्या कोण निघले निघलं आम्ही तोंडातून कोंबड्या सोडले म्हणून कोंबड्या चोरल्या नाही कोंबड्या चोरील कसं काय गेले म्हणलं मी कोंबड्या चोरल्या म्हणलं हा का? आम्हाला का भीक ऐकायला लागली येतं काय का नीट? तुमच्या कोंबड्या आम्हाला काय माहिती काय लागले तुम्हाला नीट ऐकायला येतंय का तुम्हाला भीक लागली काय लागली आम्हाला तर काय माहिती आमच्या कसं काय डायरेक्ट नाव घेता तुम्ही कोंबड्या चोरल्या तुम्ही म्हणलं म्हणा आम्ही आम्ही सोडले म्हणून हे शेजार धर्म आहे म्हणलं विचारवतं हे आम्ही काय कोंबड्या बिंबड्या नाहीत नेल्या तुमच्या तुम्हीच नेलेत आम्ही तुमच्या काय तोंडातून शोधून निघलंय हा कोंबड्या द्या आता असं कसं बोलतो इंग्लिश बोलून काय मला कळ ना आता तुम्ही आम्ही कोंबड्या द्यायच्या अमेरिकेमधून आलो आमच्याकडे नाही कोंबड्या कोंबड्या आमचं द्यायच्या TV तुम्ही बघा नेले? ना. का नाही का जा ना तुम्ही तुमचं चाललंय काय नेमकं कोंबड्या चूर गेल्यात असं गावभर तुमचा आवाज चाललाय कोंबड्या चूर गेल्या सरपंच माझं नाही येत तरी तुम्ही ऐकता कोंबड्या गाव गेला चोरी बजाला तुमचं काय चाललंय सगळं गावभर तिकडे धेंडुरा पिटल्यावर सगळा आवाज यायला लागलाय सरपंच कोंबड्या चूर गेल्या येत तरी तुम्ही ऐकता मध्ये कोंबड्या अहो सरपंच ह्यांच्या कोंबड्या कुठे गेल्या आणि कुठे नाही आम्हाला मध्ये तुम्ही चोरल्यात तुम्हाला माहित नाही तुमच्या कोंबड्या कुठे गेल्या ह्यांनी चोरलेत म्हणा आम्ही तुम्हाला कसं माहिती? चोरल्या? येत होतं म्हणजे म्हणलं, आम्ही आम्ही रस्त्याने सोडले चाललो म्हणून का? कोंबड्या चोरीत चाललो होतो काय हा मग कोंबड्या चोरी गेल्यात नेल्यात कुणी नाही कुणी आम्हाला सरपंच माहिती ना कुणी नेल्यात कुणी नाही ह्याच बायांनी नेल्यात आम्ही कसं नेऊ त्यांच्या कोंबड्या सरपंच तिने कसं काय नेलं? चालतं येत नीट बोल बाई, काय तू तुला सांगते मी नीट बोल बघ आता आम्ही रस्त्याने चाललो होतो म्हणलं हाय शेजारी म्हणून आपलं म्हणलं काय काय झालंय काय नाही विचार हे म्हणते तुम्ही आमच्या कोंबड्यात नेले आता आम्हाला माणूस भीक लागली का विचारित नाही का कोंबड्या? काय झालंय म्हणून रस्त्याला शेजारी माणूस विचारतो तुम्हाला काय माहिती काय आहे नाही. कोंबड्या आम्हीच नेल्या. लय कोंबडे नेले सरपंच. ह्यांनी राव नीट कुल ओ, लावली सरपंच, नसते रात्री. ऐका ना. थांबा, ते काय म्हणतात बघू मी तुलूप बिलूप समजून राहिलो होतं सकाळी आलं तर तो बरं सूर गेले एक बी नाही राहिली नाही जा ना आतमध्ये बघा ना सरपंच तुम्ही पण सरपंचाला पुढे हात लावित ते काय कोंबड्या बघायला हात लावित बघा बाई आता. कोण सरपंचाला आतमध्ये? हा? यांचं काय मोकर हे ते काय बी असं सरपंच तुम्ही आलात चांगलं झालं हं. तुम्ही कोंबड्या द्या आमच्या
आम्ही कुठून कोंबड्या द्यायच्या तुला? तुम्ही घेतल्या तुम्ही घेतल्या काय पुरावा काय त्यापेक्षा आम्ही कोंबड्या घेतल्या? आम्ही काय कोंबडे घेतले तर नजर होती येता जाता नजर होती ते एक वर्ष म्हशीवर रुपये बी नजर आहे चालतं तर. आमची. म्हशीवर बी नजर आहे का नाही? म्हशी गेले की आम्हीच नेल्या. अगं काय बोलण्याच्या काय पद्धती. म्हणतोय ते नेल्यात मग काय तुमच्याकडे आहे का कोणी बघितले का तुम्ही बघितलं का आम्हाला लिहिलेल्या बिलेल्या कधी हे स्वतःहून सांगते स्वामी शब्द निघलं. कोंबड्या आम्ही नेल्या. काय नेलाय मी म्हण- तुम्ही नेलं म्हणले मी म्हणलं तुमच्या कोंबड्या कुणी नेल्या हा मी नेल्या नाही आम्ही म्हणलं. नेले असं म्हणले ते हाय का हे लाबाड बी बोलते म्हणलं. काय म्हणलो म्हणलात आवाज खाली. कोंबड्या आम्ही नेले म्हणून मी एखादा सपकाटा की नाही हा, कसं- हा, काय काय सांगतो बे, मी तुम्ही? बी ऐकलं कसं बोलायला फक्त. म्हणल्यावर? लवकर ऐकून घेतो हा. घेता येऊ का मग आम्ही नेले म्हणजे आम्हाला- आम्ही सत्ता आमचा हात काय तबला तुझा ऐ, ऐ, याला तुम्ही समजून सांगा बरं का मी आता हो वहिनी हो तुम्ही शांत बसा हो. आवाज खाली, आवाज खाली कर. मी बघितलं तुम्हाला तर बोलत माझ्याकडे नाही. काय नाही तर नेईन पार्सल. तुम्हाला काही बोलत नाही हा. तुम्ही शांत बसा काही गोष्टी समजून घ्या ना एवढं लगेच भांडण नसते ते आपण काय आहे ते उद्या व्यवस्थित बघू आता सध्या पूर्व थांबा तुम्ही जा हो जा बरं तुम्ही चला हो. होते तुम्ही तिकडे. ह्यांचा चालू आहे. तिकडे आहे, तुम्ही जा तिकडे आता श्वेता बोला ना. आता तू चालली इंटरव्ह्यूला अभ्यास बिभ्यास केलता का बरोबर झालं ना 2 दिवस झालं केला होता युट्यूब वरून. हा ना आता काय ते आता बघ ते आता थोडं त्याच्यात ध्यान दे तुला नोकरी बिकरी लागली तर चांगला नोकरीवाला नवरा बी भेटन बघते आता 2 ठिकाणी केलं होतं अप्लाय. आता आज एका ठिकाणावर आहे, 2 दिवसांनी येईल दुसऱ्या ठिकाणावर इंटरव्ह्यू. बघू आता ही कंपनी दोन्ही कंपन्या छान आहेत. बघू काय होतंय आता. हा चालतं ना मग जरा सांभाळून जा जरा हा प्रयत्न तर करते. हा तुला स्टँड पर्यंत सोडतो मी मग जाय तिथून आरामशीर मग तुम्ही आता आणि काय अडचण बिडचण आली तर मला फोन कर मग हो कर. हा श्वेता बोला. जेवण केलं का पोट भरून जेवण वगैरे केलं हा आता. ठीक आहे चालतं मग हो. काय अडचण आली तर फोन कर बरं का बाबूराव हा काय झालं कुठं अरे पोरगी चालली आमची इंटरव्ह्यूला असं तिला सोडायला चाललं होतं तिकडे होय हा ना स्टँडवर सोडून येतो ना अरे एक लय अर्जंट काम आहे काय असं ते फाईल मंजूर झाली ना ते पैसे आणायला जायचे आपल्याला कोणाची फाईल ते तुम्ही फाईल टाकलेली ती बँकेमध्ये का हा ती मंजूर झाली मला फोन आलता हा तिच्या मायाला ए, श्वेता जाते का तू हा मी चालते येतो जरा शहरातून जाऊन चालते मी हा? जाते येते. हो मी जा, कळवते जा. तुम्हाला गाडीला. चल बरं लवकर ती फाईल मंजूर झाली अरे पण ते फाईल ते साहेब मानला होता 2-3 महिने लागते अरे झाली बाबा मला फोन आलता मी वाट बघत बसलो होतो इथं मला कसं म्हणलं ते साहेब 2-3 महिने लागते झाली झाली चल मला ते साहेब तर काय खोटं बोलते राव बँकेवाली अरे मला फोन आलता म्हणजे रोहित काय चाललं बापूराव रोहित काय करायला लागला इथं तू काय नाही बसलोय काय बघा काय मग धंदे करीत जाय निस्तर रिकामा बसतच असतो खातो न हागतून बसतो काम कोणी करायचे रे कुठं आलंच नाही तर कुठं इथात नाही तर हा अरे पण मी काम बी करतो ना तुझ्यासारखं बसत राहतो का बाबूराव म्हणताय आम्ही पण थांबणार बाबूराव. हा आपलं चल माझी काय हे सोबत बोलायची इच्छा नाही तुला. का मग अरे खुशाल बेटा माझ्या आरोप करतोय राव ते कायचा आरोप कायचा आरोप ए, थांब ए, तू थांब कायचा आरोप आरोप करतो राव ते म्हणतो माझ्या कोंबड्या तोच चुरल्या अरे मग आपण काय मायला हे. काय अरे रोहित्या अरे तुला लाज बीज काय हाय का नाही हे माणूस का कोंबड्या चोरणार दिसतो का तुला नाही ते विषय बघ. ते का कोंबड्या खाऊन फुगला काय तुझ्या हे बघ बाबूराव अरे वा अरे बाबूराव ते विषय बघ तोच चोरल्या अरे ना अरे रोहित मी नाही चोरल्या बाबा मग आम्ही चाललोय आम्ही चाललोय माणसं तर ओळखीत जा ऐकलं का काय ऐकलं का तर आमचे कोंबड्या आम्ही दुसरीचे तोंडले होते अरे तुमचे काय हे बघ. बिण्याने मातीत गेले का काय दुसऱ्याच्या खोरड्यात कोंबड्या चोरीत आणणं तू बेटा तो ह्याला काय वाटलं पाहिजे बाबूराव आपला अरे मित्र आहे त्याने- जवळचा. सॉरी ना बरं बाबूराव आपल्यावर काय हे आरोपच घेतोय का म्हण अरे काय तर मग आता काय तर अरे ह्याच्या कोंबड्या कोणी चोरून नेले हे म्हणतो तोच कोंबड्या माझ्या अरे चोरून यार नेल्या. तुला काही लाज बीज आहे का नाही तुला काही ए रोहित्या सॉरी बाबूराव मग अरे एका कोंबड्या चोरणार दिसतो का तुला सॉरी ना बरं अरे तुझ्या कोंबड्या खाऊ खाऊ एका फुगला का काय काय बी भाऊ बोलायचं आपलं आम्ही ऐका अरे वा आम्ही तोंडले दुसरी तर हा. आणि त्या आरोपाला तुझ्यावर सॉरी मला अजिबात पहिलं माफ कर म्हणजे कोंबड्या ह्यानी दुसऱ्याच्या खोराड्यात ठेवल्या सॉरी भाई आणि ह्यो माझ्या आरोप घेतोय माफ कर वैभव. तुला तर खेटराने हाणायला पाहिजे मग बरं बाबूराव आपण काय करू माफ कर वैभव. ह्याला बी घेऊन जाऊ सोबत आपलं मित्रच घेऊन काय जाऊ अरे ते बँकेवाले बँक बंद होईल बरं का टाइम व्हायला लागला मग मला लगेच जाऊ ना 5 मिनिटात ह्याला चल घेऊन चलायचं का जाऊ. तुला बिडाला हो, चला. हा, चल मित्र आहे ते बी आपला जाऊ दे. अरे बाबूराव हम्म. मी दिसतोय काय मी दिसतो तसा
अरे का तुला पोरगी बघायला चाललो का काय आपण मी कसा दिसतो तिथं माहिती तहसील मध्ये बिशील मध्ये ओळख आहे राव. असं नाही ओळख मला काय करायचं मग तहसील मध्ये तोरतामध्ये अरे मला बँकेत काम आहे माझ्या दवाखान्यामध्ये तुझी तिथं तिथं कॅमेरा बँकेमध्ये. आपल्याला तू तहसीलला कोर्टात दवाखान्यात ओळख असेल आपल्याला तिथं का दवाखान्यात जायचे का नाही पण बँकेमध्ये पण माझी ओळखीत ना. माझ्या अरे बँकेत तुझी ओळख आहे. ओळखीची काय गरज नाही अरे माझं लोन पास झालेलं आहे ते पैसे आणायला चाललो मी रिकाम्या गोष्टी करू नको काही कॅमेरा असते कॅमेरामध्ये लोक माझी ओळख आहे तिथं बीडमध्ये. म्हणायला काय करावं घेणं गेलेलाच माणूस आहे अरे तिथं कॅमेरे असतात म्हणजे तुला बघायला तिथं अरे काय तुला तिथं काय पोरगी बघायची का काय कपडे बदलायचे कपडे बदलायचे चला. पैसे बाबूरावची फाईल मंजूर झाली बाबूरावची पैसे घेणार त्यो आणि तुझंच काय नाही चाललंय एवढं तिथं त्याचं ते बघा ना तो कसा आलाय बघ ना तेच त्याच्या ह्याला चल काही आपलं की नाही गेल्या गाडी तर उगा पकार तुला म्हणलं कशाला घेतलंय रे? तू काय ऐकत नाही राव चला म्हणलं जाऊ दे. दिमागाला लोड वगैरे जाऊ चल नको